हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून सातत्याने हे उपक्रम होत असतात। त्याचबरोबर काकडे साहेबांना मी खूप वर्षापासून ओळखतो। सरपंच असताना देखील किंवा अगोदर देखील समाजोपयोगी अतिशय उपक्रम वेगवेगळे माध्यम त्यांच्या माध्यमातून राबवत असतात आणि होत असतात। या पुढे देखील आपल्याकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवावे आणि अनेक कलाकारांना या क्रिकेट रसिकांना देखील हे असे प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून द्यावेत। यासाठी पुढील काळासाठी देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। जे काही आपले खेळाडू आहेत यांनी देखील आपला हा खेळाडू वृत्तीने आपला खेळ खेळावा, आपल्यामध्ये असलेले कला कौशल्य गुण दाखवावं, यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आम्हाला इथे बोलून आमचा मान सन्मान केला म्हणून आपलं आयोजकांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण तयार केलेलं आहे आणि या स्पर्धेचं सुद्धा भरभरून कौतुक केलेलं आहे। जर तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया आपण मित्रांनो पुढील सामन्याकडे। जरूर सामना सुरू आहे। विरेन स्पोर्ट भापाले विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडंसं परिवर्तन आणि ऐकूया पुढील पहिल्या डावाचं धावतो वर्णन समीर ठाकरे यांच्या वाणीतून। थँक्यू सो मच। लॉफ करण्यात आला हवेमध्ये बॉल डाऊन दी बॉल फिल्डर आणि विकेटचं पतन। गुणेश पाटील यावेळेला बाद होतोय, फार मोठा धक्का ग्रीष्मा 11 आमनेपाडाला। न्यू बॅटर जयेश एंटर होतोय। गुणेश ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला होता, परंतु तो या मॅच मध्ये शून्यावर बाद झाला आणि आता दबाव येथे नक्की असणार आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडावर। दोन सामने आज जिंकले गावदेवी स्पोर्ट बापगावनं। अतिशय सुंदर खेळ त्यांचा तुम्हाला बघायला मिळाला। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ओ बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त टॅप केलेला। एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 2 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्यात। दोनला 1 गडी बाद सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत। चिप केला हवेमध्ये बॉल, ओहो फिल्डर भरपूर दूर होता। पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहताय सध्या कैलास गोलंदाजी करत असताना विरेन स्पोर्ट भावालेच्या विरुद्ध लढत सध्या सुरू आहे ग्रीष्मा 11 आमनेपाडा या दोन संघांदरम्यान। ओव्हर द विकेट ना, ओहो थोडासा स्लिप झाला आपण पाहतोय कैलास त्या ठिकाणी। विरेन स्पोर्ट बाबालेनं आज पहिल्या लढतीमध्ये मेहर 11 बापगाव संघाला परास्त केलं आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा या संघानं पहिल्या लढतीमध्ये न्यू एकविरा सावधचं आव्हान संपुष्टात आणलं, परंतु दोन्ही मॅचेस मात्र चित्त थरारक बघायला मिळाल्या होत्या। इव्हनिंग सेशन सायंकाळचं सत्र सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, गलीमधून बॉल बाहेर काढला, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न लाजवाब। सेकंडचा कॉल, धावबाची संधी देखील होती, परंतु 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि स्कोर या 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 5 धावा। क्या बात आहे, आज प्रवीण सुद्धा ऍक्शन मध्ये तुम्ही पाहतायत, कवसला सध्या फिल्डिंग करतोय।
कदाचित प्रवीणकडे आज गोलंदाजी असेल. 5 वर पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट जयेशला आणि संदीपला इथून जबाबदारीने खेळ आता साकारावा लागेल या मॅच मध्ये. लीडिंग एज हवेमध्ये बॉल, विकेटची संधी आणि आता विकेटचं पतन. चर्चा आपण करत होतो की जयेशला जबाबदारीने खेळ करावा लागेल, परंतु जयेश देखील यावेळेला बाद होतोय. आणखी एक धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमने पाडाला. एक धक्का या ठिकाणी लागला आणि आता इथून 5 ला 2 गडी बाद. सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत ग्रीष्मा 11 आपने पाडा ह्या संघाची. नाजूक स्थिती तुम्हाला पाहायला मिळाली. इथून आता दबाव असेल, कारण 5 षटकांच्या मॅच मध्ये नेहमी तुम्हाला सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये कुठेतरी विकेट वाचवणं गरजेचे असतात, रन्स बनवणं गरजेचे असतात पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स मध्ये. परंतु इथे गोलंदाजी धारदार तुम्हाला पाहायला मिळाली आहे. पॉवरफुल अटॅक कैलासचा तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन बॅटर संकेत मैदानामध्ये एंटर होतोय. स्ट्राइक एंडला असेल. संकेत समोर स्लाइस करण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल डायव्हर्ट होतोय. गॅप मिळालाय, बॉल वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. गुड शॉट. चारने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 9 धावा सध्या लागल्या. स्कोर कार्ड वरती 9 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भले आपण पाहिलं तर विकेट 2 गेल्या, परंतु 9 धावा देखील स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. म्हणजेच फलंदाजांनी देखील चांगला पलटवार केलेला आहे. जय भोलेनाथ चषक 2025 चा 3रा दिवस अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही पाहतायत आणि ग्रीष्मा 11 आपने पाडाची स्पर्धा. आणि सध्या तोच संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. माजी सरपंच आदरणीय जरूर संतोष काकडे साहेब आणि त्यांना साथ दिली रामकृष्ण काकडेंनी. आणि टोटली आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडाचा विचार केला तर ग्रामस्थ मंडळ आमनेपाडानं देखील या स्पर्धेसाठी उत्तम आम्हाला साथ दिली. अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्यात आला. खराब चेंडू, त्याचा योग्य वापर फलंदाज करतोय आणि बॉल विकेट एरिया मधून सरळ पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. येतोय चौकार. उचलला, चेंडूला सरळ पाठवला. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाणारा संदीपच्या बॅट मधून चौकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका एक्झिक्यूट करायचा होता. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ निघून गेला. विकेट कीपर कडे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते 13 ला 2 गडी बाद. सध्याची स्थिती आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंगीतून या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेतायत. तुम्ही पाहताय जय भोलेनाथ चषक ऑन साइडला पूल केलेला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला झेल पकडली आहे. बॅटर संदीपचा विश्वास बसत नाहीये, कारण परफेक्ट मिडल झाला होता फटका. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर का गेला नाही, तर या ठिकाणी विरुद्ध हवेच्या दिशेने हा फटका खेळला होता. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की बॉल सीमारेषेच्या आतमध्ये राहिला आणि खेळाडू बाद झाला. तो 3रा धक्का आमने पाडाला.
नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघितलं की आता डाव्या त्याच्या बॅटरसाठी लाभदायक हवा आहे आणि त्याच्यामुळे आता राजकुमार हा नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय 5व्या क्रमांकावर. वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर अँड वन ऑफ द स्टायलिश लेफ्टी बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे. डावखुऱ्या त्याचा एक शैलीदार खेळाडू, परंतु आता त्याच्या माध्यमातून तो डाव इथून बघायला मिळेल का जो अपेक्षित आहे. आपण पाहतो की आता दिवस थोडा मोठा झालेला आहे, कारण आता वाटतच नाही की 4 वाजून गेलेत. बघा एवढा अजूनही कडक ऊन तुम्हाला पाहायला मिळालाय. वा व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. पॉवर प्लेचा खरं तर फायदा या ठिकाणी उचलत असताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, बॉल सीमा पार, राजकुमारच्या बॅटमधून हा चौकार. होता सुपर शॉट एअर आणि बॉल सरस निघून गेला. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला राजकुमारच्या बॅट मधून. राहुल राऊंड द विकेट. हो, पुढे टाकण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचाही प्रयत्न, अपील जोरदार झाली, परंतु पंच सहमत नाहीयेत. अखेर डॉट बॉल. बॅटला हलकासा स्पर्श होता असंच अंपायरने सांगितलं आणि फार फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटर राजकुमारचा, परंतु इथे डॉट बॉल आला आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 17 धावा 17 रन्स. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ असताना प्रत्येकी सामना 5-5 षटकांचा इथे कंप्लीट करण्याचा निश्चय खरं तर आमच्या आयोजकांनी केला आणि सध्या तरी खूप चांगल्या प्रकारे ओव्हर रेट मेंटेन ठेवत असताना एक धाव शेवटच्या बॉलवर आली आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहताय 18 धावा स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा, 9च्या सरासरीनं धावा जोडल्या जातात, परंतु विकेट देखील वेगाने जातात. या गोष्टीची काळजी कुठेतरी करावी लागेल फलंदाजांना, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि टॉप ऑर्डरचे बॅटर तुम्ही जर लवकर गमावले तर नक्की येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुमच्यावर प्रेशर वाढणार आहे. क्या बात आहे. ऑन स्क्रीन किरण थले यांना दाखवलं जाते, ते सध्या निंबू पाण्याचा आस्वाद घेत आहेत. क्या बात आहे. प्रशांत पजागे त्यांच्या सोबतीला ही टीम आहे एसके एंटरटेनमेंट. कैलास कंटिन्यू ठेवण्यात आलाय. कैलासला बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल बॅटर राजकुमार. कैलासचा पहिला बॉल बाउन्सर होता, ते सर्वार बाउन्सर हुक करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. मिळेल एक बॅटला देखील स्पर्श. यस, एक धाव या ठिकाणी राजकुमार पूर्ण करत असताना स्कोर एका धावेने जाऊन पुढे पोहोचते आपण पाहतोय 19 वर 19 रन्स. कैलास पुन्हा एकदा सज्ज होतोय. तो यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मंगल बॉल वरती येतात. सेकंडचा कॉल आणि 2 धावा जोडल्या जात आहेत त्या ठिकाणी. आता संकेत आणि राजकुमारला इथून जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना घ्यावी लागेल या मॅचचा आपण विचार केला तर, कारण संघ अडचणीमध्ये गेलेला आहे. टॉप ऑर्डरचे फलंदाज लवकर बाद झालेले आहेत, त्याच्यामुळे आता इथून कुठेतरी एक चांगली टोटल सेट करण्यासाठी या खेळाडूंचा खेळ महत्वपूर्ण असणार आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या अनुषंगाने आपण विचार केला तर
गावदेवी बापगाव संघ 2 मॅचेस जिंकून आजच्या दिवसातील शेवटचा सामना ते खेळणार आहेत, परंतु त्यांच्या विरोधात कोणता संघ येणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. स्विंग अँड वेज ब्युटिफुल बॉल एअर, अप्रतिम चेंडूची हाताळणी इथे करण्यात आली आहे. धाव फलकावरती 20 षटक 21 षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ कैलासला कंटिन्यू ठेवण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगला खेळ कैलासनं साकारला आणि या षटकामध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हा चेंडू येते डॉट. पहिल्या दिवसापासून योगी पाटील सर, मनोज कारवे सरांनी खूप चांगला रंग भरला स्पर्धेमध्ये आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या मार्गावरती तुम्ही पाहताय. सक्सेसफुली डे 3 देखील आपण कंप्लीट करत आहोत, कारण या विभागातील आता खेळाडू फार डिसिप्लिन झालेले आहेत, वेळेवरती येत असतात आणि पंचांचा आदर करत असतात, नेहमी आयोजकांना साथ देत असतात. म्हणून आता या विभागाचं क्रिकेट, आमने लोणार परिसराचं क्रिकेट आता डेव्हलप होत चाललेलं आहे. यावेळेला पंच करण्याचा प्रयत्न होता, एकदा विथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन तुम्ही सध्या पाहतायत. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 23 आकड्यावर 23 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू आहे. 23ला 3 गडी बाद. पहिल्या डावामध्ये ग्रीष्मा 11 आमने पडा. पहिल्या सामन्याचा विचार केला तर तब्बल 60 पेक्षा जास्त धावा बनवलेल्या होत्या, परंतु त्यावेळेला गुणेश चमकला होता मैदानात. परंतु आज गुणेश ह्या मॅच मध्ये फार लवकर बाद झाला आणि संघाची स्थिती आता थोडीशी तुम्हाला नाजूक बघायला मिळाली. संकेत मैदानात आहे, अजूनही चांगला खेळू शकतो आणि ते पहा त्याची विकेट देखील धोक्यात होती, परंतु शॉर्टच्या फिल्डर कडनं झालेली आहे चुकी. कॅच ड्रॉप जीवनदान इथे मिळालाय आणि याच बरोबर 3 षटकांचा केस समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 3 गडी बाद. कैलासनं त्याचा स्पेल पूर्ण केला. 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या 14 आणि 2 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. या पुन्हा एकदा आपण डीजे आदरणीय व्यक्तिमत्व आज तमाम मंडळी आपण व्यासपीठावरून देखील या स्पर्धेचा आनंद घेताना बघत आलेलो आहोत. अतिशय मोलाची उपस्थिती खरं तर ज्यांची तुम्हाला पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये सध्या 5 धावांवर बॅटिंग करतोय राजकुमार. संकेत सध्या 9 धावांवर फलंदाजी करतोय. 6 चेंडूंचा सामना करत असताना 12 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक आहेत आणि आणखी 25 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. विनोद गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4. विनोदचा पहिला बॉल लेंथ बॉल होता, फोर्स करण्यात आला समोर लॉंग ऑफला. बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडा फंबल झाला. फिल्डर बॉल उचलण्यासाठी वेळ घेतली आणि त्याचा फायदा फलंदाज उचलत असताना 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट करतात. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. त्या 26 धावा 26 रन्स ऑन द बोर्ड. माझ्या सोबतीला वासिमचा बंधू यासिन सध्या गुणलेखन करतोय. यासिन सिंधू खूप चांगलं गुणलेखन त्याच्या या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विनोद. कटर होता का बघावं लागेल, कटर होता का बघावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आता ज्या पद्धतीने बॉल मूव्ह झाला असं वाटतं की थोडा आउटस्विंगर पाहायला मिळाला.
विनोद खरं तर अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे आणि नेहमीच त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स आपण बघितलेले आहेत. पहिला बॉल लेन बॉल होता, शॉर्ट गुड लेंथ होता आणि त्यानंतर बघा पुन्हा पलटवार त्याचा. संकेत समोर यावेळेला फोर्स करण्यात आला लॉंग ऑफला. जज करतोय राहुल, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, विकेटचं पतन. संकेतकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु तो अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. रोहन आता मैदानामध्ये एंटर होते 26-4. रोहनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर एक क्लासिकल फटका ऑन द राईज स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केला. ड्राईव्ह करत असताना आपण बघितलं विथ बाउन्स स्ट्रोक होता. एक धाव सहजगत्या मिळाली. बॉल थोडा हळूहळू पण पाहिला तर क्षेत्ररक्षक उचलण्यासाठी वेळ करत होते आणि त्याच्यामध्ये दुसरी धाव देखील फलंदाजांनी कंप्लीट केलेली आहे. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 28 धावा, 28-4. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रोहन समोर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मिस टायमिंग. जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग करण्याचा प्रयत्नच नव्हता त्या ठिकाणी. फलंदाजाचा जास्त ताकद झोकण्याचा प्रयत्न केला आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करत असताना रोहन मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय आमनेबाडीचे ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त पारायण सन्माननीय गजाननजी काकडे यांचे या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांच्या सोबतीला सन्माननीय बालरामजी भोईर आणि सन्माननीय सोमनाथजी काकडे यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. व्हॉट अ शॉट यार. राजकुमारचा क्लास. बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली फलंदाजांनी बीमर नो बॉल साठी. यस, DRS ची मागणी बीमर नो बॉल साठी. राजकुमार षटकार त्याच्या बॅट मधून आलाय परंतु आता बघूया हा फेअर आहे की बीमर आहे. इट्स अ फेअर बॉल. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. अखेर 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. थोडासा आपण पाहतो की बॉडी झुकवून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डीप उडारा बॉल असं अंपायरचं म्हणणं आणि षटकार या ठिकाणी आला. धावसंख्या 35. विनोदच्या विरुद्ध षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. तमाम मान्यवर मंडळी या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता सदिच्छा भेट देताना.
35 धावा धावफलकावरती आहेत आणि आता आमनेपाड्याचे बरेचसे प्रेक्षक थोडेसे टेन्शन मध्ये आहेत, कारण त्यांच्या 2 ओव्हरमध्ये 51 त्यांना वाचवताना थोडा घाम फुटला होता. आता इथे या मॅच मध्ये रन्स बनवाव्या लागतील. स्लॉग हिट, कडक फटका आहे, परंतु तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. फलंदाज बाद. पाहू शकता तुम्ही मान्यवरांना या ठिकाणी दाखवलं जात आहे या स्पर्धेचा आनंद घेत असताना. मॅच सुरू आहे. विरेन स्पोर्ट भावाले विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा असा सामना सुरू आहे. अमोलनं षटकाला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. बॅटर रोहन यावेळेला बाद झाला. 3 धावांचं योगदान त्यानं दिलं. नवीन बॅटर एंटर होतोय मैदानामध्ये 7व्या क्रमांकावर राहुल. अमोलच्या विरुद्ध राहुल असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीड अप करायचा. अंतिम सामना देखील 5 षटकांचा झाला पाहिजे. करंट रन रेटचा विचार केला तर 8.40च्या सरासरीनं धावा जोडल्या जातात, परंतु धावांचा वेग वाढवावा लागेल. स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ ग्रेट शॉट. अफलातून फटका राहुलच्या बॅट मधून. बॉल आउट ऑफ पार्क. सिक्सर. लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर्ड. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला षटकारासाठी. 41 स्कोर कार्डवर तुम्ही धावा पाहतात. पहिल्या बॉलवर विकेट, परंतु त्यानंतर राहुलच्या बॅटमधून आक्रमण अमोलच्या विरुद्ध. ओ लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न अपील त्या ठिकाणी झाली, परंतु खूप जास्त बाहेर होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. हे पाहू शकता आपण लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव. ओ जवळजवळ 7व्या स्टंपवर होता बॅटर उभा. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटर राहुलचा. डाव्या हाताचा बॅटर राजकुमार हवेचा फायदा उचलतो आणि जोगेंद्र के मन में लड्डू फुटते हुए, कारण तो अगदी पाहतोय की लेफ्टी साठी थोडं लाभ आहे. परंतु बघा मित्रांनो, क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणं आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करणं खूप फरक आहे. दबाव असतो ज्या वेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता. 42 ला 5 चांगल्या धावा येतात. या षटकामध्ये येणं गरजेचे आहेत आमनेपाडासाठी. स्विंग अँड मिस. शरीराचा वेध घेणारा बॉल राहुल समोर आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. लेग बिफोरच्या साह्यानं गडी बाद होतोय राजकुमार. ओह, have a look at that action replay. Yes, good decision. Perfect यष्टान समोर सापडला. आणि काय बॉल होता. स्विंगिंग बॉल. सर मिडल स्टिकला धडकला असता एवढा मध्ये सापडला होता बॅटर राजकुमार. बाद होतोय खेळाडू. 6वा धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही यावेळेला चांगला फटका. बॉलर बॅक पास ड्राइव्ह स्ट्रेट लॉंग ऑन ला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा विकेट मिळाली आहे, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल, कारण स्ट्राईकला राहुलला येणं गरजेचं होतं, कारण त्याच्या बॅट मधून एक षटकार तुम्ही पाहिलाय.
धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 43 धावा 43 रन्स. षटकातील पुढील बॉल अंतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साइडला चांगला फटका होता. क्षेत्ररक्षणी चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा अखेर शेवटच्या बॉलवर आल्या. धावा झाल्या धावफलकावरती 45 आणि 46 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी. हे मान्यवर कक्ष तुम्ही पाहतायत. अखेर 45 धावा बनवण्यात आल्या आणि 46 टार्गेट सेट करण्यात आलं. बॅटिंग कार्ड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर पाहुणे या ठिकाणी दाखवले जात आहेत. खूप चांगला एन्जॉय करत असताना बरेचसे आपण आमनेपाडा गावातील ग्रामस्थ या ठिकाणी पाहतोय. आपल्या गावचा संघ खेळतोय आणि आपल्या गावची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा आनंद घेताना आणि आपल्या संघाचा मनोबल या ठिकाणी वाढवत असताना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला. सध्या हे बॅटिंग कार्ड गुणे 0 बाद झाला. संदीपच्या बॅटमधून 5 धावा आल्या. त्यानंतर संकेतच्या बॅटमधून 11, राजकुमारनं बनवल्या 11. शेवटला राहुलच्या बॅटमधून एक सिक्सर, 8 धावांचं योगदान त्याने दिलं. आणि आज गोलंदाजांनी कमाल केली. आपण पाहतोय कैलासनं 2 षटकं हाताळली आणि 2 ओव्हर्समध्ये त्यानं 14 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स, 7च्या इकॉनॉमीनं त्यानं रन्स खर्च केल्या. राहुलने 1 षटक हाताळलं, 9 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. विनोदच्या 1 ओव्हरमध्ये 11 रन्स आल्या. त्याला देखील 1 सफलता मिळाली. अमोलला शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सफलता मिळाल्या आणि त्यानं अंतिम षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. फॉल ऑफ विकेट बघा, बागेदारी एकही झाली नाही. 1 वर पहिला विकेट गेला, 5 वर दुसरा विकेट गेला, 13ला तिसरा, त्यानंतर 26 एक छोटी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळाली. 26ला चौथा, 35ला 5वा आणि 42ला 6वा विकेट. एकूण एक्स्ट्राच्या 3 धावा आल्या, 1 व्हाईट बॉल आणि 2 लेग बाईटच्या रन्स. 5 षटकांमध्ये 45 धावा ते अखेर बनवल्या आणि 46 लक्ष आता सेट करण्यात आलं. हा सामना जिंकण्यासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाड्यानं टीम वीरेन स्पोर्ट भावाळे समोर वळणार आहोत. लगेचच आमच्या डीजे मॅनकडे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे, आवाज आपण ऐकणार आहोत पुन्हा एकदा मिस्टर योगी पाटील सरांचा. पाहू शकाल व्यासपीठावरील दृश्य आपण पाहत आहोत. भरपूर संख्येने मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी पाहू शकाल आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आहे. 46 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे वीरेन स्पोर्ट भाबाले संघाला. पहिल्या इनिंग मध्ये पाहिले तर 45 धावा आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाल्या. सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर संकेत पाटीलने 11 धावा जोडल्या. पाहू शकाल या ठिकाणी शुभागमन होत असताना भरपूर दिवसानंतर आता मात्र त्यांची आमची भेट दिलेली आहे. कारण ते सुद्धा मात्र आपल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु आज थेट आमच्या या मंचकावरती त्यांची उपस्थिती करणं, काकडे साहेबांची स्पर्धा आणि व्यक्ती जर आली नाही तर मात्र असं होणारच नाही. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. किरिवलीची सुप्रसिद्ध उद्योजक आणि किरिवली गावाला एक नवीन ओळख देणारे आमचे सर्वांचे लाडके प्रिय
साई शेठ बजागे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम त्यांच्या सोबतीला सन्मान्य राजेश शेठ पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमने गावाचे सुप्रसिद्ध उद्योजक सर्वांना विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न तुमचं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पौष्टिकाली ग्रँड एंट्री सन्मान्य साई शेठ बजागे जय सावरदेव किरोली संघाचे पुरस्कार जर त्यांनी एक आपल्या गावातून जी आपण रामकथा ऐकली ती पूर्ण देशामध्ये मात्र ती रामकथा पाहिली गेली आणि नवीन नवीन उपक्रम त्यांच्या माध्यमातून आपण राबवताना पाहिलेले आहेत. हो रामकृष्ण काकडे षटकाला सुरुवात करतो आणि पहिल्याच चेंडू पाहू शकला क्रॉस बाटेट फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र रामकृष्ण काकडेने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावंत संघाच्या विरोधात आणि अखेर तो शेवटच्या चेंडूवरती सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने जिंकला. आणि आता मात्र पाहू शकाल लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन जोगेंद्रच्या सोबतीला मंगल आहे. हो दांडी गोल बिग विकेट मोठी विकेट प्राप्त केली. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या गलाला देव मासा लागल्याचं म्हणावं लागेल. जोगेंद्र भालेकर इज बॅक टू द डग आउट. पूर्णपणे इष्टा मात्र त्या ठिकाणी दाखवल्या गेल्या आणि त्या इष्टा मात्र रामकृष्ण काकडे याच्या वतीने मात्र वाकवल्या गेल्या. लेजंड खेळाडू आहेत आमनेपाडा संघासाठी काय सुंदर मात्र तिथे मात्र कामगिरी करतो जो त्याच्याकडे अनुभव आहे आणि असं वाटतं की खेळपट्टीचा त्याने परफेक्टली अभ्यास केला आणि अभ्यासानुसार मात्र त्या ठिकाणी कामगिरी करतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय कैलास. कारण तिसरा क्रमांक आपण जर पाहिला तर फार महत्वाचा क्रमांक आहे कारण या क्रमांकावरती अनेक मोठमोठे दिग्गज खेळाडू आपण इंटरनॅशनल खेळामध्ये सुद्धा पाहिलेले आहेत आणि जरूर हा क्रमांक असं की आपल्या संघाला सुद्धा सावरायचा असतं आणि मॅचची शिकवेशी काय आहे त्या अनुषंगाने सुद्धा मात्र खेळ सादर करायचा असतो आणि तो खेळ आज कैलास कडून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. एकही धाव आतापर्यंत या ठिकाणी फलंदाजाने जोडली नाही. आतापर्यंत 2 चेंडूच्या हाताने रामकृष्ण काकडेने केली पहिली सफलता प्राप्त केली. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 5 षटकां आय थिंक षटकांचा सामना 30 चेंडूमध्ये तुम्हाला 46 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. हो आणि पहिल्या चेंडू रिव्हर्सचा फटका परंतु शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. वॉट फिल्डिंग आय थिंक त्या ठिकाणी संदीप होते. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी ॲथलेटिक प्रयत्न पाहिला आपण आणि जबरदस्त फेकी सुद्धा पाहिले आपण. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट आणि पहिल्याच चेंडूवरती कैलासनं आपल्या डाबाला सुरुवात केली. आपल्या संघाचं त्याने अकाउंट ओपन केलं. संघाची श्रीगणेशा पाहायला मिळाली. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हे सेकंड लास्ट मॅच आपण पाहत आहोत. जय भोलेनाथ चषक 2025 चा हा थरार क्रिकेटचा आपण अनुभवतो. खेचून मारला ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये कुठला फिल्डर नाही. चेंडू चला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं रेंगाळत चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची खराबी नव्हती परंतु फटक्यात इथे मात्र मंगलने बनवला आणि काय सुंदर दिशा मात्र त्या चेंडूला दाखवली. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिली वेलकम बाउंड्री इथे मात्र आपण पहिली टीम विरेंजपूर भावाल संघाच्या इनिंग मध्ये. हो रिव्हर्सचा फटका आय थिंक या ठिकाणी टॉप जे आहे का झेल जरूर पकडला आणि यस फिंगर अप फलंदाज बाद झाला आणि दुसरी सफलता प्राप्त केली रामकृष्ण काकडेने. जे आपण पाहतोय की ग्लोज आहेत त्या ग्लोजला मात्र चेंडू एक्झॅक्टली स्पर्श झाला आणि त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी फलंदाज मंगल आता मात्र त्या ठिकाणी माघारी परततोय. दुसरा धक्का लागत असता टीम विरेन स्पोर्ट भावाली संघाला.
जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आय थिंक बॅटचा हँडल आणि अगदी हाताच्या ग्लोव्हजला मात्र त्या ठिकाणी चेंडू स्पर्श झाला आणि योग्य निर्णय पंच दैवत वेलेकर सरांचा आपण या ठिकाणी पाहिला. 2 विकेट्स प्राप्त केल्या. फलंदाज पाहू शकाल इंट्रो मिस्टर नागेश चौथ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. जसा मंगल बाद झाला मैदानाच्या आतमध्ये नागेश आला आणि आय थिंक 5-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहत आहोत. विरेज पण भाबाले संघाची जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीमध्ये आई गावदेवी बाबगाव संघाच्या विरोधात खेळणार आहे. 25 ला अजून 41 धावांची आवश्यकता. सामना चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी होणार आहे, त्यात काही शंका नाही. इथे मात्र फुलर लेंथ लो फुलर चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिथे तैनात होते रोहन जाधवच्या रूपानं, परंतु चित्त्याच्या सप्लाईनं ती धाव कंप्लीट केली गेली आणि अखेर पंचाचा षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आजचा दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर रामकृष्ण काकडेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुकास्पद कामगिरी त्याची मात्र आपल्याला त्याच्या संघासाठी मात्र पाहायला मिळाली. सध्या तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल मान्यवरांची सर्व फ्लॅक्स कटआउट्स. संदीपजी शनिदास पाटील पोपटे शिल्पकार ग्राफिक्स, भगवानजी पाटील प्रसिद्ध उद्योजक इताडे, मारुतीजी पाटील आमनेपाडीचे समाजसेवक, अनंता देवा गोडे माजी सरपंच देवरुंग, सन्माननीय बालरामजी मेहर उद्योजक बाबगाव, राजेश दाम पाटील माजी सरपंच बाबगाव, कस्तुरशेठ पाटील, संजय पाटील मिठाईवाला, त्याचप्रमाणे स्वप्नील जाधव आणि साहिल जाधव ही जोडी पाहू शकाल. प्रेम पाटील आणि प्रथम जाधवची ही जोडी, निलेश भोईर वलगावचे या युवा उद्योजक, देवीदासजी केणे माजी सरपंच देवरुंग, सन्माननीय दीपकजी केणे समाजसेवक देवरुंग, श्री मदनजी जाधव माजी उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपाडा, दशरथजी काकडे समाजसेवक आमनेपाडा, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी नारायण जाधव, दिनकरजी पाटील आमनेपाड्याचे समाजसेवक, रमेशजी पाटील ज्येष्ठ समाजसेवक आमनेपाडा, अरुणजी पाटील, त्याचप्रमाणे तुम्ही पाहू रवींद्रजी पाटील समाजसेवक आमनेपाडा, अशोकजी पाटील ज्येष्ठ समाजसेवक आमनेपाडा, योगेशजी जाधव माजी उपसरपंच आमनेपाडा, शैलेश जाधव. चला खेळायला सुरुवात करूया. जास्त वेळ घेऊ नका कारण आपण आयोजक असला तरी तुमच्यासाठी सुद्धा मात्र नियम समान आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर संकेत पाटील. ओ पटका हवेत ठेवलाय, विकेट एरिया आहे, छत्रशी चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जसा चेंडूने मात्र जमिनीवरती टेक ऑफ केला तसा मात्र वेग चेंडूला प्राप्त जास्त झाला आणि अखेर 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली. फलंदाज नागेशला लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन सध्या आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. पहा जेव्हा जेव्हा ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय लगेच आमचे नरेजी काकडे अगदी सीमेरेषेत लगेच जाऊन उभे राहत आहेत की तिथे ते मात्र त्यांना मार्गदर्शन करतात की तुम्हाला खेळ कसं करायचा. एक्झॅक्टली पूर्णपणे कोचिंगची भूमिका ते मात्र आपल्या संघाला करत असतात. हा क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आहे. थोडासा फटका लवकर पिक केला, चेंडू थोडासा विश्राने आला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट खासदार ट्रॉफी मध्ये हा कारनामा संकेत पाटीलने केला होता पवनपुत्र पिच्ची संघाच्या स्पर्धेमध्ये आणि तिथून मात्र 2-3 स्पर्धा संकेत पाटीलने मिस केल्या. काही कारणास्तव तो मात्र 2-3 स्पर्धा खेळला नाही, परंतु आज आपली स्वतःची स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ सादर करण्याचा तो प्रयत्न करतोय. चांगला लेंथवरती मारा करतोय. हो ऑन साइडला खेचून मारलाय, परंतु फिल्डर आहेत मुनीच्या रूपानं अगदी स्पेअरलेकडे सिंगल धाव मात्र जरूर कंप्लीट केली गेली. आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ सुद्धा पाहिला तर एक वेगळ्याच रिदम मध्ये पाहतोय. खास करून त्याची बॅटिंग, त्याची गोलंदाजी अप्रतिम. काकडे साहेब तुम्ही कुत्र्याला थोडस आपण बाजूला करा. रामकृष्ण काकडे आपण कुत्र्याला थोडस बाजूला करा जेणेकरून तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. पहा तो सुद्धा आनंद घेतो या स्पर्धेचा, या सामन्याचा. चला जास्त छेडछाडी करू नका अन्यथा काही विपरीत घडेल, कारण उद्याचा दिवस आपल्याला पार पाडायचा आहे. नऊ धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. क्या बात आहे, संकेत पाटीलची गोलंदाजी पाहण्यासाठी आलाय की काय. हे संकेत कसा मात्र त्या ठिकाणी पलतोय. रे बसा पटका इष्टाच्या रोखाना चेंडूचा मात्र या ठिकाणी हाताने झाली होती. जर तिथे मिस्टेक घडली असती तर आय थिंक चेंडू सरळ इष्टांवरती जाऊन धडकला असता, परंतु या ठिकाणी पहा ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, सिंगल धावा तुम्हाला वाचवावं लागतील. जर तुम्ही या चुक्या वारंवार करत राहिल्या तर आय थिंक जो 47 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र कदाचित विरेज पण भावाला संघासमोर मात्र कमी पाहायला मिळू शकेल.
कारण संकेत पाटील चांगला लेंथवरती कामगिरी करतोय, गोलंदाजी चांगल्या प्रमाणात हाताळतोय, परंतु त्याला आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे आहे. कारण दुसऱ्या पॉवर प्ले खेळ आपण पाहतोय डीपमध्ये कमीत कमी 17 षटक आपण पाहत आहोत. जास्तीत जास्त आपण फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये पाहत आहोत आणि त्याचा कुठेतरी फलंदाज फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत. लॉंग ऑनला सरळ चेंडू चालला अगदी साइड स्क्रीनच्या समोर, वेगानं रॉकेट शॉट येतोय चौकार. थँक्यू डीजे. हिट होणारा ही मूवी आपण पाहिली असेल गदर, पण तो आजच्या दिवसामध्ये कोणता संघ हिट होईल आणि कोणता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. चला वेल प्लीज आपण कमी खर्च करा. यानंतर आपल्याला अजून एक 5 षटकांचा सामना खेळवायचा बाकी आहे. धावसंख्या पोहोचली गेली 15 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये वारंवार आपण परिवर्तन पाहतोय. आता मात्र वाईडिश मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. ऑफ साईडचं क्षेत्र आपण जर पाहिलं तर पूर्णपणे खाली आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज पहा खिलाडू कक्षामध्ये कोणी आवाज करू नका. हो, इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लावून अपील, हाऊस दॅट परंतु ही अपील फेटाळली. रनआउटची संधी आणि यस, काय घडले पाहायचं आहे. फलंदाज आय थिंक सर रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय का? यस, कैलासची केली संपुष्टात आणि अखेर वीरेंद्र भावाला सगळा लागतोय हा तिसरा धक्का. जरूर आपण रिप्ले मध्ये आय थिंक पाहूया की फलंदाज कशा रीतीने इथे मात्र बाद झाला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात एक्झॅक्टली या ठिकाणी कैलास बाद झाल्या. परंतु या स्पर्धेला जरूर या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं आणि या स्पर्धेच्या आयोजकांसाठी सुद्धा मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. नडगाव चिंचोलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संदीप शेठ मोरे यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. 15 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 3 गडी आतापर्यंत गमावले. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 31 धाबांची आवश्यकता. दुसरा स्पेल मध्ये पुन्हा रामकृष्ण काकडे आपण पाहत आहोत. पहिल्या स्पेल मध्ये रामकृष्ण काकडेनं तब्बल 6 धाबा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केले होते आणि लगेचच कंटिन्यू चांगली कॅप्टनशिप मी म्हणेन. कारण आपण प्रतिस्पर्धी संघावरती दर्पण टाकला आणि तो दर्पण कंटिन्यू ठेवायचा असेल तर जे आपले एक्सप्रेस गोलंदाज आहेत त्यांच्याकडे जो अनुभव आहे त्यांना मात्र पुन्हा आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य आपण महेश काकडे जे संघनायक आहेत त्यांच्या वतीने आपण पाहत आहोत. चला खेळाला सुरुवात करूया आणि महेश काकडे यांच्या कडून सुद्धा एक सुवर्ण संधी आहे आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. पावलांचा वापर सरळ बॅट लॉफ केला. चेंडू चालला लॉंग ऑफच्या दिशेनं. महेश काकडीचा जसा आपण नाव उल्लेख केला आणि इथे मात्र मिस्टेक घडली आणि चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. पावलांचा इथे मात्र वापर करू शकत नाहीये. परंतु आय थिंक चेंडू महेश काकडेच्या पायावरती धडकला आणि त्याचमुळे मात्र चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. नशिबाच्या 4 धाबा इथे आपण पाहिल्या. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आपण पाहत आहोत. येस ओके, पण त्यांच्या दोन्ही मात्र वाईटचा इशारा. आज ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ जर क्वालिफाय होतोय तर महेश ठाकरे यांच्या माध्यमातून तुम्हाला मेजवानी आज नाईट मध्ये दिली जाणार आहे. धाबा तुम्ही चॉईस करा, बिल आम्ही पे करणार असं त्यांचं म्हणणं आहे.
परंतु त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत आज कष्ट करावं लागतील. हो बिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाला संगीत पाटीलच्या डोक्यावर, पुन्हा महेश काकडे चेंडू वरती झेपावते, पुन्हा चूक घडली. ही चूक आहे की महा घोर चूक आहे. वारंवार चुका घडताय तरी चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे फरार. मिळतील 4 धावा. पाहू शकाल रिप्ले मध्ये आय थिंक महेश काकडेच्या हातामध्ये चेंडू आला होता, परंतु मोनिश काय करतोय, मोनिशचा बॅकअप का बॉन्डीच्या पलीकडे जाऊन तो बॅकअप करतोय. चुका होत आहे त्या चुका तुम्हाला टाळावं लागतील. एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो की महेश काकडेकडून चूक घडली, परंतु बॅकअपला तुम्हाला एक्झॅक्टली बॉन्डीच्या आतमध्ये उभं राहणे गरजेचं आहे. परंतु मोनिश अगदी सीमेरेषेच्या पलीकडे उभा होता. आणि पाहू शकाल या ठिकाणी सन्माननीय DY फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माजी उपसरपंच ग्रामपंचायत मुठवलचे योगेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला DY फाउंडेशनचे सल्लागार सन्माननीय प्रकाशजी केने साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. तुमचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू डायरेक्ट एक्स्टरवरती धडकला आहे आणि मिडल एजची मात्र ते वाकवली गेली. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर राहुल. जबरदस्त क्रिकेट पाहत आहोत. कधी चांगला खेळ आपल्याला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय, तर कधी खेळ चांगला आपल्याला ग्रीष्मा 11 आय थिंक फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. 24 ला 4 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. लक्ष आपण जर पाहिलं तर 46 धाबांचा आहे. अजून विजयासाठी 22 धाबांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 15. नेट टू नेट फाईट. न्यू बॅटर मिस्टर विनोद पाटील आलाय. हा बॅटल पहा. दोन्ही लेजंड आहेत. रामकृष्ण विरुद्ध विनोद अशी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 15 चेंडू शिल्लक, 22 धाबांची आवश्यकता. अजूनही मात्र चित्र स्पष्ट होत नाही की कुठल्या संघाचं वर्चस्व आपल्याला या सामन्यामध्ये जास्त पाहायला मिळतोय. परंतु असं वाटतं की या सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत चित्तथरारक लढतीमध्ये पोहोचेल, त्यात काही शंका नाहीये. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. शॉट पहिलीकडे जरा थोडी जरी सुद्धा मिस्टेक राजकुमार पाटीलने केली असती तर आय थिंक चेंडू हा पाईल लेगच्या दिशेनं वेगाने निघून गेला असता आणि एक्झॅक्टली एक्स्ट्रा धाबा तिथे मात्र भाबाला संघाला मिळू शकला असता. परंतु आपल्या संघासाठी राजकुमारनं 3 धावा वाचवल्या असं आपण जरूर या ठिकाणी म्हणू शकतो. पहा या ठिकाणी काय स्वतःला झोकलं पूर्णपणे तिथे त्या ठिकाणी ग्राउंड कव्हर केला आणि अखेर चेंडूला मात्र त्या ठिकाणी त्यांनी सेव्ह केला. क्रिकेटमध्ये जरूर 3 डिपार्टमेंट असतात, परंतु त्यापैकी तुमचा क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट जर चांगला असेल, स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही प्रत्येक मॅच मध्ये 7 ते 8 धावा त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून रोखू शकता. आणि ते कार्य राजकुमार पाटीलच्या वतीने आपण पाहिलं. धावसंख्या 25. 21 धाबांची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 14. अजून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहत आहोत. खेळपट्टीवरती नागेश हा लेफ्ट आर्म बॅटर आहे. खराब चेंडू फुल टॉस टर्न केला. चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या दिशेनं एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू डीजे. लूजनर चेंडू होता फुलटॉस आणि त्याला मात्र काय सुंदर मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. गुडघ्यावरती बसून मात्र ऑन साइडला त्या ठिकाणी ड्राईव्ह केला गेला. चेंडू द्या. जरूर एक काळ असा होता की आर के क्रीडानगरीवरती नागेशची जबरदस्त आपण फलंदाजी पाहिजे आणि ती झलक थोडीशी या फटक्यामध्ये आपण पाहिली.
आणि महत्वाच्या क्षणी हा चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तसंही जर पाहिलं तर ऑन साईडला तब्बल 4 बाउंड्री रॅडीस आहेत सुद्धा, तरी सुद्धा तिथे मात्र नागेशने गॅप शोधला. म्हणजे किती कॉन्फिडन्स लेवलचा तो फटका त्याने मात्र त्या ठिकाणी मिडल केला. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नरकडे सुद्धा एक फिल्डर तैनात, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून तो चेंडू मात्र फरार झाला. या चौकाराला संघटित धावसंख्या पोहोचली गेली 29 आकड्यावरती. अजूनही तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, हो, रनआउटची सुद्धा संधी होती त्या ठिकाणी, परंतु दोन्ही फलंदाज सेफले आहेत. विनोद पाटीलच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आहे, कारण थोडस त्या ठिकाणी नागेश पाटील धोक्यात होता. पहिल्यांदा लेग बिफोरची अपील केली गेली आणि इथे मात्र पहा, जर इस्टरवरती जर चेंडू निशाणा जर लागला असता आय थिंक नागेशचा मात्र त्या ठिकाणी काम तमाम होता. आणि तेच गुणेशला पाटीलला जरूर माहित होतं की एक्झॅक्टली त्यांनी ज्यावेळी मिस केलं इष्टा, दोन्ही हात त्याचे आपल्याला डोक्यावरती पाल आपल्याला, आणि पहा कसा बसलाय त्या ठिकाणी, जरूर एखादी शिकार करण्यासाठी तो आलाय. आणि ह्याच अनुष्यकाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये किरण पाटील खाली बसला होता, ज्यावेळी एका चेंडूवरती 4 धावांची गरज असताना तो चेंडू मिस केला किरण पाटीलनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती, 4 गड्याच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता समीकरण असेल 12 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. भरपूर संख्येने मान्यवर आता व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. सन्माननीय आमनेगावचे ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक राजेश पाटील, त्याच्या सोबतीला सन्माननीय किरवली गावची आणबान शान सरपंच प्रिय साई शेठ बजागे, त्याचप्रमाणे मुठवल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष योगेशजी पाटील साहेब, डीवाय फाउंडेशनचे सल्लागार सन्माननीय प्रकाशजी केणे साहेब आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकलेल्या स्पर्धेचे जनक सन्माननीय संतोषजी काकडे आणि इतर मान्यवर सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 17 धाब्यांची आवश्यकता. नवीन गोलंदाज रोहन जाधव आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. हा षटक पॅनल्टी षटक आहे. या षटकामध्ये सर्व चित्र स्पष्ट होतील की कुठल्या संघाचं पारडं जड असेल या मॅच मध्ये. सध्या तरी आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाचं कार्य आतापर्यंत समान आपण पाहत आहोत. विनोद पाटील आणि नागेश अजूनही मात्र खेळपट्टीवरती स्थिर आहेत. फटका फावेत केलाय, लॉंग ऑफचा शतरक्षक मोनिश चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर झेल होता, परंतु प्रयत्न ला जबाब राहिले आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल वरती आता भर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि आधी पहिल्या चेंडूवरती कुठेतरी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे या चेंडू धाडण्याचा धाडस विनोद पाटीलने केला, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं, ताकदीचा थोडासा कमी वापर केला आणि त्याचप्रमाणे चेंडू हवेत राहिला, परंतु नुकसान मात्र काही झाला नाहीये. हो, पुन्हा फटका हवेत गेला, पुन्हा मोनिश चालला चेंडूच्या खाली, इथे चूक होणार नाहीये. अखेर मोनिशच्या प्रयत्नाला यश आलं आणि या विनोद पाटील आता मात्र जावं लागेल दगावच्या अस्त्र्याला. धक्का क्रमांक लागेल 5वा टीम वीरेन स्पोर्ट भावाली संघाला. चला, नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला बोलतोय अमोलला आता मात्र 7व्या क्रमांकावरती पाठवलं. एक वेगळी स्ट्रॅटर्जी आज वीरेन स्पोर्ट भावाले संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर
स्लॉग ओव्हर मध्ये आता मात्र या ठिकाणी अमोल पाहूया कशा रीतीने खेळ सादर करेल. आई गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघ आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडू मध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 15 धाबांची अजून आवश्यकता. इथे जर तुम्ही अमोलचे विकेट्स प्राप्त केली तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. परंतु जर अमोलनं जर जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला तर मात्र अखेर भावाल संघ आय थिंक विजयाकडे वाटचाल करू शकते. परंतु काही घडू शकेल या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू लँडिंग झालाय लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. थँक्यू डीजे आणि भाबाला सगळं सांगतो की तुम्ही आता कुठेही फिल्डिंग लावा कारण मैदानाच्या आतमध्ये आला आमचा किंग अमोल. आणि पहा पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार लगावला. आज जर हा सामना आय थिंक आपल्या संघाने गमावला तर मात्र जरूर कुठेतरी या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र जास्तीत जास्त आपल्याला चुका पाहायला आपल्याला. अजूनही आपण जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 9 धाबांची आवश्यकता आहे. बॉल टर्न इक्वेशन आपण पाहत आहोत. रोहन जाधव पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. हो अकुट पद्धतीने ऑन साइडला टर्न केलाय. पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. राजकुमार पाटीलच्या माध्यमातून चांगलं फील्ड तिथे मात्र केलं गेलं. अखेर सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. जबरदस्त सामना. 8 मध्ये अजून आता विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता आपण पाहत आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष विरेंजपट भावाले. जो संघ जिंकेल तो संघ मात्र पाहिला तर आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि आई गावदेवी बाबगाव संघाच्या विरोधात तो आजचा शेवटचा सामना खेळणार आहे. हा चमत्कार करावा लागेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. 8 मध्ये 8 रोखायचे आहेत आणि भावाला संघाला 8 चेंडू मध्ये 8 धाबा इथे जोडायचे आहेत. दोन्ही संघ हार मानस तयार नाहीत. संघर्ष सुरू आहे. चला आपण स्पीडअप करूया. रोहनला एक विकेटची खास जरूरत आहे. जर विकेट तुम्ही ते एखादा प्राप्त केला तर नवीन येणारा फलंदाजावरती तुम्ही दडपण टाकू शकता. हो परंतु नागेश ती चूक करणार नाहीये. शॉट एक्स्ट्रा केवळ रामकृष्ण आहेत. चेंडू शोधतायत त्या ठिकाणी. पहा आता छोट्या बाकलीचा वापर करतायत. यालाच म्हणतात अक्कलबंदी. कारण भाबड सगळं ठाऊक आहे की प्रत्येक चेंडूवरती एका धाबेची गरज आहे. इथे रिक्स सुचण्याची गरज नाहीये. परंतु रिक्स मध्ये बरकत असते मित्रांनो. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आणि 7 धाबांची गरज. कोण कोणावरती करेल मात या मॅच मध्ये प्री क्वार्टर फायनलची लढत आपण पाहत आहोत. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहत आहोत. हा चेंडू फार निर्णायक असेल परंतु याच्यावरती अमोल एखादा मोठा फटका खेळेल का ही सिंगल घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल हा सुद्धा प्रश्न आता मात्र निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिली तर एक्झॅक्टली ऑन साइडला 3 बाउंड्री रायडर्स आहेत आणि आता मात्र चौथा फिल्डर आपल्या शॉट पहिलीकडे पाहायला मिळतोय. 7 मध्ये 7 ची गरज. फुल टॉस. इथे अमोल प्रेशर घेणार नाहीये. जो त्याचा नैसर्गिक खेळ आहे तो मात्र खेळ सादर करतोय आणि ठोकला षटकार आणि षटकारांना स्कोरर लेवल. विजयासाठी आता मात्र फक्त विरेंजपट बाबाले संघाला 6 चेंडू मध्ये 1 धाबेची गरज. ढक्याकडेच पाहायला आपल्याला एवढाच चांगला फटका तिथे मात्र एक्झिक्यूट केला अमोलनं. आज एक्झॅक्टली आई गावदेवी बाबगाव संघाचा खेळ असेल किंवा विरेंजपट बाबाले संघाचा खेळ असेल जरूर आज पूर्ण सीझन मध्ये पाहिले तर ते स्ट्रगल करत होते. परंतु या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघाचा खेळ उल्लेखनीय आपण पाहत आहोत आणि अखेर 6 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी फक्त एका धावीची गरज आहे आणि ती 1 धाव मात्र वाचवेल का गोलंदाज अनिकेत. शेवटचा चेंडू पाहिला तर रोहननं खराब हाताला. आज रोहननं गोलंदाजीमध्ये भरपूर रन्स खर्च केल्या. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू रनआउटची संधी असेल आणि अखेर धाव कंप्लीट आणि हा सामना जिंकलाय
वीरेन स्पोर्ट बाबाले संघानं. सो अभिनंदन मिस्टर हनुमानजी तरे, अभिनंदन टीम वीरेन स्पोर्ट भाबाले अँड हार्ड लक संतोषजी काकडे, हार्ड लक ग्रीष्मा 11 आमनेपाडा. चला आता तुमच्याकडे एकच कार्य शिल्लक आहे की तुम्ही आता स्पर्धेकडे फोकस करा. मास समरी पाहू शकाल या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगला खेळ आपण पाहिला आणि नो डाऊट अष्टपैलू खेळ इथे मात्र पाहिला तर एका षटकाचा स्पेल आता अमोलनं 2 विकेट्स प्राप्त केला, फक्त 9 धावा खर्च केला आणि बॅटिंग मध्ये या प्रेशर सिच्युएशन मध्ये 3 चेंडूवरती 13 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर अमोल.